जिल्ह्यातील आपल्याकडून काही सूचना आहेत ते मिळून आपण ते सर्व प्रोग्राम आपल्याला 25-26 जानेवारीच्या तय करायचे आहे। आणि स्थळाबद्दलही तुम्ही थोडंसं सूचित करायचं आहे की एखादा हॉल किंवा एखादी जे स्थळ आहे ते नियोजनाकरिता आपल्याला लक्षात घेऊन पुढची जी वाटचाल आहे आपल्याला करायची आहे। तर मी सरांना आता विनंती करेन, त्यापूर्वी सर्वांनी आपले परिचय सरांना द्यायचे आहे। तर मी अतुल सतदेव शिक्षण बचाव समन्वय समितीच्या सध्या सचिव आहे। अध्यक्ष म्हणून वसंत गवडी सर इथे कार्य पाहतात, पण ते हिंगोलीला अचानक उपस्थित राहू शकले नाही, तर त्यांची भूमिका मी इथे मांडलेलीच आहे। तर आम्ही 2 अध्यक्ष सचिव म्हणून जी मंडळ आहे आमचं त्याच्यामध्ये 2 पदाधिकारी आहोत आणि या समन्वय समितीमध्ये वरिष्ठ म्हणून आपले CP सर, आता नवीन जुळलेले कामटेके सर आणि इतर जे तालुक्यातून आपण जे निवडलेले आहेत असे काही समन्वयक आपल्याकडे काम शिक्षण बचाव समन्वय समितीमध्ये आहे। तर बाकीच्या इतर जे आहेत आपण उपस्थित सर्व लोकांनी आपापले परिचय सर्वांना द्या। शिक्षण बचाव समन्वय समिती गोंदिया जिल्हा द्वारा शिक्षण हक व आशय परिषद 25 आणि 26 या 2 दिवसीय कार्यक्रमाची रूपरेखा कशी काय राहणार आहे? साधारणतः महाराष्ट्र सरकारचे जे धोरण आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून ते शिक्षण बंदीचं धोरण आहे। स्कूल कॉम्प्लेक्स आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या शाळा बंद करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि ही भूमिका जी आहे, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं, सगळ्या विकासाचं केंद्रबिंदू म्हणून शिक्षणाकडे बघितलं जाते आणि विकासाचे नारे लावणाऱ्या सरकारांनी शिक्षण बंदीचं धोरण घेतल्यामुळे हे खरंच विकासाच्या दिशेने चाललेत, महाराष्ट्राला नेणार आहे का याबद्दलची सगळी चर्चा आवश्यक आहे। आणि त्याचा भाग म्हणून 25 आणि 26 जानेवारीला गोंदियामध्ये 2 दिवसाचं एक परिषद आम्ही घेतो आहोत। त्याच्यामध्ये शिक्षण आशय व संविधान परिषद, संविधान आणि शिक्षण हे एकमेकाशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले विषय आहेत। याचा एकमेकाशी काय संबंध आहे, प्रत्यक्ष राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये काय भूमिका घेतलेली आहे, खाजगीकरणाचे आणि दत्तक योजनेचे काय परिणाम असणार आहे, या स्कूल कॉम्प्लेक्सच्या निमित्ताने किती शाळा बंद होणार आहेत, क्लस्टरच्या निमित्ताने किती कॉलेजेस बंद होणार आहेत, याची सगळी चर्चा या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये होणार आहे। या परिषदेचे उद्घाटक म्हणून गणेश देवी जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ आहेत हे या परिषदेला येणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या परिषदेचा आपण लाभ घ्यावा आणि या परिषदेत मांडल्या गेलेल्या भूमिकेच्या संदर्भात आपण विचार करावा। एकंदरीतच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षण कसं असावं याची गाईडलाईन इथे मांडल्या जाणार आहे।